बातमी आता मनसेची। 30 ऑक्टोबरला मनसे नेत्यांची एक बैठक होणार आहे। सत्याच्या मोर्चाच्या आधी मनसेची ही बैठक असणार आहे। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात मनसेकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून या सत्याच्या मोर्चाच्या संदर्भात राज ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत। सातत्यानं ते बैठकागत मार्गदर्शन घेत आहेत। आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत। वैदेही, सातत्यानं आपण बघतोय की मनसे राज ठाकरे ॲक्शन मोडवर आहेत आणि मनसे या सत्याच्या मोर्चासाठी खूप गंभीरतेने हा सगळा मोर्चा घेतलेला आहे। नियोजनाची जोरदार तयारी आहे, काय सांगशील? आपण बघतोय की सध्या मनसेतर्फे मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत। कालही महत्त्वाच्या बैठका फार दीर्घकाळ चालल्या, आजही महत्त्वाची बैठक होती आणि आज आपण बघतोय की मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये देखील मनसेचे नेते गेलेले बघायला मिळतात। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या आधी 30 तारखेला म्हणजे 30 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। राष्ट्र स्वतः मार्गदर्शन करणार आहे। मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे आणि अर्थात महत्त्वाच्या सूचना या निमित्तानं राज ठाकरे करणार असल्याची माहिती मिळत आहे। 1 तारखेचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा असणार आहे असा संदर्भ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये घेऊन जेणेकरून त्यांचा उद्रेकही दिसला पाहिजे अशा संदर्भातली भूमिका मनसेची आहे। त्यासाठी नेमकं काय करणं अपेक्षित आहे याकडे राज ठाकरे मार्गदर्शन करतील। नक्कीच। आणि शाखाध्यक्षांकडून राज ठाकरेंनी एका बैठकीमध्ये मतदार याद्यांची तपासणी करण्याची देखील सूचना केलेली आहे। वैद्य, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।